आणि आत्ताची महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। जीएसटीच्या नव्या दरांच्या घोषणेनंतर सेन्सेक्स 700 अंकांनी उसळून उघडलेला आहे। निफ्टी 250 अंकांनी उसळलाय आणि ऑटो एफएमसीजी या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात तेजी पाहायला मिळते। जीएसटीचे नवे दर समोर आलेले आहेत आणि त्याची घोषणा होताच सेन्सेक्स मध्ये आपल्याला चांगलीच तेजी पाहायला मिळते। 9:15 नंतर ज्यावेळेला बाजार उघडतोय त्या दरम्यान आपण बघतोय प्रचंड मोठ्या प्रमाणात 700 अंकांनी तो उसळलेला आहे। अधिक माहिती घेऊयात निनाद झारे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निनाद, काय अधिक माहिती? जीएसटीचा जे नवे दर आहेत ते जाहीर झाल्यामुळे ज्या ज्या क्षेत्रांना फायदा होणार आहे त्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी बघायला मिळते। प्रामुख्याने ऑटो आणि एफएमसीजी म्हणजे जी रोजची वापराच्या गोष्टी असतात, साबण असेल किंवा डिटर्जंट असतील, या बनवणाऱ्या ज्या कंपन्या किंवा बिस्किट बेकरी प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपन्या या सगळ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे या जीएसटीच्या रिफॉर्म्समुळे। कंपनीमध्ये आज सेन्सेक्स 700 अंकांनी, निफ्टी साधारण 250 ते 300 अंकांनी वधारलेला आहे। आता आज सेन्सेक्सची एक्सपायरी सुद्धा आहे, त्यामुळे पुढच्या काळात विक्री येते का हे आपल्याला बघावं लागेल, पण सुरुवात तर चांगली झालेली आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही। जीएसटीचा चांगला इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतोय बाजारामध्ये। निनाद, मात्र आजच्या दिवसभरामध्ये आणि पुढच्या काळात सुद्धा याचे परिणाम चांगल्या पद्धतीत बघायला मिळतील का शेअर बाजारात? हो, नक्कीच आपल्याला बघायला मिळेल की ज्या कंपन्यांचे नफे जे आहेत ते आता पुढच्या काळात वाढताना आपल्याला बघायला मिळतील। कारण सगळ्यात महत्वाचं 13% साधारण एफएमसीजी कंपन्यांना या जीएसटीच्या कटमुळे फायदा होणार आहे। त्यामुळे प्रॉफिट मार्जिन जे असतं म्हणजे नफ्याची जी गुणोत्तर असतं ते वाढणार आहे, हे तर निश्चित आहे। त्यामुळे पुढच्या काळात जसं जसं याचे इम्पॅक्ट नफ्यामध्ये व्हायला लागतील तसे तसे कंपन्यांचे शेअर्स वाढतील असं दिसेल आणि त्याचा एकूणच परिणाम सेन्सेक्स आणि निफ्टीवर सुद्धा होईल। त्याचा पॉझिटिव्ह परिणाम अर्थव्यवस्थेवर सुद्धा होईल, कन्झम्पशन वाढेल, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल। याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट चांगला असल्यामुळे बाजारात आपल्याला तेजी बघायला मिळेल। अगदी येत्या काळामध्ये निनाद सणवार पण मोठ्या प्रमाणात आहेत, तर बोनस देण्याचा जो प्रकार आहे किंवा प्रघात आहे तो येत्या काळात वाढेल का? काही कंपन्यांमार्फत तशाच रूपाच्या ऑफर दिल्या जाऊ शकतील का? बोनस आता सांगता येत नाही, पण कंपन्यांचे नफे वाढले तरच हे बोनस दिले जातात। त्यामुळे आता नफे कसे वाढतात, किती वाढतात, कन्झम्पशन ऍक्च्युअली किती वाढतं हे दर लागू झाल्यानंतर खरंच खरेदी वाढते का, लोकांची मानसिकता बदलते का, याकडे आपल्याला बघावं लागेल। अर्थव्यवस्थेचा विकासाचा दर किती असेल हे बघावं लागेल आणि ओव्हरऑल त्याचा इम्पॅक्ट किती प्रमाणात होतो। आपल्याला जरी अपेक्षा असली चांगला इम्पॅक्ट होईल तर तो किती प्रमाणात होतो यावर पुढची सगळी वाटचाल ठरणार आहे। त्यामुळे आता त्याचं प्रेडिक्शन करणं कठीण आहे, पण नफा होईल हे तर नक्की आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी निनाद।